शिवसेनाचे ज्येष्ठ नेते रामदास कदमजी सध्या आमच्या सोबत आहे. सर, TV9 मध्ये तुमचं स्वागत आहे. संजय गायकवाड शिवाजी कोण होता या पुस्तकावर बंदी आणण्यासाठी मागणी करणार आहेत. या अधिवेशनात काय प्रतिक्रिया? मी गायकवाडजींना सांगेन की जे काही विषय धोरणात्मक विषय असतात ते पक्षाची भूमिका आपली आली पाहिजे पुढं. तर आपण एकनाथजी शिंदे यांना भेटावं आणि शिंदे साहेबांचं नेमकं मत त्याबाबत काय आहे ते विचारून घ्यावं आणि मग पुढचा निर्णय आपण घ्यावा, असंच मी त्याला सांगेन गायकवाडजींना. वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेतून बाहेर जाणार आहेत असं वक्तव्य राहुल गांधी यांनी एक मोठा दावा पण केलाय. तुम्ही कसं बघता सर? राहुल गांधींचं कसं असतं, मोठ्या प्रमाणामध्ये खोटं बोलायचं, प्रगटून बोलायचं, आणि आता ते दिवसापून स्वप्न बघायला लागलेत. मी आपल्याला सांगतो, राहुल गांधींच्या कुठल्याही स्टेटमेंटवरती देशातला एकही माणूस विश्वास ठेवत नाही. ते पूर्ण नाकाम झालेले आहेत. आधी लग्न तर करून बघा म्हणा. आणि म्हणून त्यांनी जोशी अण्णाव स्वतःचं ठेवून आता भविष्य सांगायचं थांबावं, असा माझा त्यांना प्रेमाचा सल्ला असेल. धन्यवाद. शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. असं एक हे केले जातात की अचानक ते दिल्ली दौऱ्यावर गेले. काय घडणार आहेत राजकारणात असं आहे? बघा, तुम्हाला सत्ता चालवायची असेल तर दिल्लीत पैसा आणायला जायला लागतं. शेतकऱ्यांचे प्रश्न असतात, कष्टकऱ्यांचे प्रश्न असतात, उद्योगाचे प्रश्न असतात, बेरोजगारांचे प्रश्न असतात, आदिवासींचे असतात, मागासवर्गीयांचे असतात, आणि यासाठी निधी मोठ्या प्रमाणामध्ये आणायचा झाला तर दिल्लीमध्ये जायला लागतं आपल्याला. संपर्क समन्वय ठेवायला लागतो आपल्याला. आणि मला अभिमान आहे माझ्या नेत्याचा की अतिशय उत्कृष्ट काम त्यांचं चाललेलं आहे. बिलकुल स्वाभिमान जपून सगळं काम त्यांचं चाललेलं आहे. कुठेही मराठी माणसाला ठेस लागेल असं कुठलंही काम त्यांच्याकडे होत नाही. म्हणून मी त्यांचं अंतकरणापासून अभिनंदन करतो एकनाथजींचं. आगे बढो एकनाथजी, हम सब आपके साथ में. धन्यवाद. पण रोहित पवार तर सांगतात की शिंदेचे 40 आमदार भाजपचे संपर्कात आहे. रोहित पवारला मी सांगेन, त्यांचा अभ्यास दांडगा आहे, स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मी त्यांच्यावरती खूप प्रेम करतो, खूप त्यांना आशीर्वाद देईन. पण आपण ज्योतिषाचं काम आपण करू नये. 40 आमदार जायला ते काय एकनाथ शिंदेला उद्धव ठाकरे समजले का? तसं होत नसतं कधी. मला वाटतं मी रोहितजींनी त्यांनी त्यांच्या पक्षाची काळजी घेतली पाहिजे. हसन मुश्रीफ वेगळे बोलतात, तुम्ही वेगळे बोलताय. ते म्हणतात दोन्ही पक्ष एकत्र होणार. तुमच्या आमदार म्हणतात, काही आमदार म्हणतात दोन्ही पक्ष एकत्र होणार नाही. तर तुम्ही तुमच्या पक्षाची काळजी घ्या ना. शिवसेनेची काळजी घेण्यासाठी रोहितजी आम्ही सक्षम आहोत, समर्थ आहोत. आम्ही तुमच्यापेक्षा खूप पावसाळे जास्त पाहिले आहेत राजकारणामध्ये. तर तुम्ही तुमच्या पक्षाची काळजी अधिक घ्या. तुमचा अभ्यास चांगला आहे, दांडगा आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा आणि तुम्हाला खूप आशीर्वाद. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचे आज वाढदिवस आहे. आदित्य ठाकरे स्वतः गेले होते, दोघे भाऊ एकत्र आले होते. तुम्ही काय शुभेच्छा देणार काय? होय, अमितजींना खूप शुभेच्छा देईन मी. आपला कल्पना नाही, राज ठाकरे आणि मी आम्ही दोघे जीवाभावाचे अगदी. अनेक वेळेला आम्ही कोकणामध्ये देखील सोबत गेलो होतो. आणि म्हणून त्यांच्या मुलाला वाढदिवसाच्या निमित्त खूप शुभेच्छा देईन की तुम्ही खूप बाप सवाई बेटा व्हावा, राज ठाकरेंपेक्षा तुम्ही मोठे व्हावेत, असं मी त्यांना शुभेच्छा देईन. पण मातोश्रीकडून जरा सांभाळून घ्यावा. आज आदित्यजी आले तुम्हाला आशीर्वाद द्यायला, शुभेच्छा द्यायला भाऊ म्हणून. पण ही भाऊबंदकी किती दिवस टिकेल ते पाहावं. कारण आदित्यजी निवडून आले हो, पण तुम्हाला पाडलं त्यांनी, मातोश्रींनी. एवढं प्रचंड प्रेम तुमच्यावरती आहे. तर हे आजचा दिवस चांगला आहे, तुमचा वाढदिवस आहे. आज कटू न बोलणे चांगलं होईल. पण अमितजींना शुभेच्छा देताना थोडंसं सावध असावं, असा मी त्यांना गोड सल्ला देईन. धन्यवाद. नीट पेपर फुटी प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया? याच्यामध्ये नीट पेपरच्या बाबतीमध्ये ही बाब अतिशय गंभीर आहे. आपला कल्पना आहे काही मुलांनी आपलं जीवन संपवून घेतलं. मला वाटतं ह्या सगळ्या मंडळींना फाशी दिली पाहिजे. मग तो कोण मोठे गाव का फेटोगाव का कोण आहेत आणि त्यांची सगळी टीम आहे. ही काय एका राज्याचा विषय नाही. हा अनेक राज्यामध्ये ह्या घटना घडलेल्या आहेत.
नीटच्या बाबतीमध्ये. तर या बाबतीमध्ये माझं तर पंतप्रधानजींना हात जोडून विनंती आहे, केंद्राला विनंती आहे, आमच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की याच्यामध्ये जे जे सापडलेत त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा टाकावा आणि त्यांना फाशी द्यावी, त्यांना जामीन मिळणार नाही अशी व्यवस्था आपण पाहावी, चांगले मोठे वकील शासनाने द्यावे आणि पुन्हा पेपर फुटीची हिंमत कोणाची होणार नाही अशा पद्धतीची दहशत आणि कायदा आपण केला पाहिजे. अनेक मुलांनी जीवन संपवून घेतले स्वतःचं, ही शैक्षणिक बाब आहे आणि म्हणून याबाबत शासनाने देखील गंभीरतेने पाहावं. पाहत आहेत ते अधिक कायदा कडक कसा होईल त्यानुसार शासनाने पाहावं. धन्यवाद. पेट्रोल महागाईच्या विरोधात विरोधी पक्षचे नेते सध्या आंदोलन करत आहेत, ठिकठिकाणी त्याचा विरोध करत आहेत. तुम्ही कसं बघता? नाही, विरोधासाठी विरोध करणे हे चूक आहे. विरोधी पक्षाचं ते कामच आहे, पण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. हे इंधन आपल्याकडे पैदा होतं का आपल्या देशामध्ये? नाही. त्याला चांगली कल्पना आहे याची, पण उलट मी त्यांना सल्ला देईन की अनेक लोक 10 लिटर 20 लिटर 30 लिटरची आवश्यकता असताना 200 200 300 लिटर घेऊन ते स्टॉक भरून त्यात आपल्या घरामध्ये ठेवत आहेत आणि त्याच्यामध्ये ही अडचण होते. त्यामुळं पेट्रोल डिझेलची आज कमतरता नाही आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं, मी ऐकलं. पण काही लोक भविष्यात मिळणार नाही आणि म्हणून टंचाई निर्माण करायची आपल्याला जास्त अधिक घेऊन, गरजेपेक्षा अधिक घेऊन, ते थांबणं आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे. तिथं विरोधी पक्षांनी देखील लक्ष घालावं असा प्रभाव सल्ला मी त्यांना देईन. अजून एक शेवटचा प्रश्न सर, बँड्रापूर गरीबनगरचा एक परिसर होता, रेल्वेच्या परिसरामध्ये ते स्थापित केलं होतं. 4-4 मालाचे इनलिगल झोपडा होता, पाडकाम केले आहेत, संपूर्ण झोपडे तोडले आहेत रेल्वेने. पण त्याचा विरोध कुठे ना कुठे जे विरोधी पक्ष नेते आहेत किंवा शिवसेनेचे जे स्थानिक आमदार आहेत डायरेक्टली तर केले नाही आहेत, पण त्यांच्या समर्थनात होते जे झोपडा. नाही, मुळामध्ये ही घटना मी जवळनं पाहिली, पण ह्या 4-4 माळ्याच्या बिल्डिंग होतात कशा? तेवढा तुमची शासकीय यंत्रणा का झोपली होती का? आणि माझी विनंती आहे, चांगलं काम केलं, छान काम केलं, अनाधिकृत झोपड्या तोडल्या, तिथं बांगलादेशी देखील असतील, पण त्यावेळेला जे अधिकारी होते त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ना. शोधा त्यांना, किती त्यांनी पैसे घेतले, त्यांची चौकशी झाली पाहिजे, आर्थिक चौकशी झाली पाहिजे त्यांची. आणि 500-500 झोपड्या ज्या वेळेला 4-4 माळ्याच्या होतात तेव्हा अधिकारी का डोळे सांगून झोपले होते का ते? तेव्हा त्या अधिकाऱ्यांच्या वरती देखील तेवढीच कारवाई झाली पाहिजे. भविष्यामध्ये अशा पद्धतीनं झोपड्या होणार नाहीत, 4-4 माळ्याच्या बिल्डिंग अनाधिकृत होणार नाहीत, याची दक्षता महानगरपालिकेने देखील घेतली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. मात्र पोलिसांना मी धन्यवाद देईन. दगड खाल्ले अंगावरती, दगड झेलले, पण आपल्या कर्तव्यातून ते मागे हटले नाहीत. त्या पोलिसांना मी मनापासून धन्यवाद देईन, त्यांना मी शाबासकी देईन. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.